चला, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बद्दल शिकलो, सेकंड व्हिडिओमध्ये रिफ्लेक्शन बद्दल शिकलो. आज आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रिफ्रॅक्शन. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे रिफ्रॅक्शन. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? लाइट ट्रॅव्हल्स फ्रॉम one medium to another medium. Light travels from one medium to another medium. ठीक आहे, लाइट कशी ट्रॅव्हल केली पाहिजे तुमची? वन मीडियम टू अनदर मीडियम लाइट ट्रॅव्हल केली पाहिजे. ओके, लाइट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. जसं आपण रिफ्लेक्शन मध्ये काय करतो, ट्रान्सपरंट मीडियम घेतलेला नव्हता, नॉन ट्रान्सपरंट. हा कसा असणार तुमचा? ट्रान्सपरंट मीडियम असेल. हा कसा असेल तुमचा? ट्रान्सपरंट मीडियम असेल तुमचा. हा मीडियम कसा आहे तुमचा? ट्रान्सपरंट मीडियम आहे. चला, आता काय होणार आहे? लाइट इन्सिडेंट होणार. यस, लाइट इन्सिडेंट झाली. याला तुम्ही काय म्हणणार? इन्सिडेंट रे. सेम राईट, इन्सिडेंट रे. जसे इन्सिडेंट होतो सरफेस वर तिथं काय टाकतो आपण? नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. ओके, हे झालं माझं आय. हे काय झालं माझं? आय. ओके, आता बघा लाइट काय करणार आहे? एक मीडियम आहे आणि दुसरी सेकंड मीडियम आहे. आयदर लाइट बघा, दोन्ही कन्सेप्ट घेणार आपण. लाइट काय आयदर टुवर्ड्स द नॉर्मल शिफ्ट होईल म्हणजे या साइड शिफ्ट होईल, किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल या पद्धतीने शिफ्ट होईल. तो कधी होईल बघा. मग त्यासाठी आपल्याला शिकावं लागणार आहे रेअरर मीडियम. त्यासाठी आपल्याला शिकावं लागणार आहे रेअरर मीडियम. रेअरर मीडियम म्हणजे काय? ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्मॉल असेल. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय ते आपण पुढे हळूहळू शिकणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा पाहिजे तुमचा? स्मॉलर दॅन अदर. दुसऱ्यापेक्षा स्मॉल असला पाहिजे, तर आपण काय म्हणतो? रेअरर मीडियम. नंतर आहे तुमचा डेन्सर मीडियम. नंतर आहे तुमचा डेन्सर मीडियम. आता डेन्सर मीडियम म्हणजे काय? डेन्सर मीडियम म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असला पाहिजे, पण कसा असला पाहिजे? ग्रेटर असला पाहिजे दॅन अदर. दुसऱ्यापेक्षा ग्रेटर असला पाहिजे. ओके, आता बघा महत्वाचं काय काय बोलतोय. जर लाईट बघा, मी म्हटलं रेअरर टू, लाइट कुठून चालली? रेअरर टू डेन्सर मीडियम मध्ये. महत्वाचं बोलतोय. लाइट कुठून चालली? रेअरर कडून डेन्सर मीडियम मध्ये. ओके, ग्राफ डायग्राम काढतो. हा काय राहणार तुमचा? इन्सिडेंट रे. लिहित नाही. हा काय राहणार? इन्सिडेंट जे टाकला तुम्ही नॉर्मल. कुठून चालला तो? R2D. मी असं म्हणत चालणार आहे R2 कुठे चालला तो? D. म्हणजे काय? रेअरर टू डेन्सर. हा काय असणार तुमचा? अँगल ऑफ इन्सिडन्स. हा काय असणार तुमचा? अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, आता काय होतं? जसंही लाइट रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल करतो, तो काय होईल? टुवर्ड्स द नॉर्मल शिफ्ट होईल. आणि का टुवर्ड्स द नॉर्मल? ते पुढे मी शिकवेल. हा काय झाला? टुवर्ड्स द नॉर्मल म्हणजे काय झाला? हा आर. हा काय झाला? आर. टुवर्ड्स द नॉर्मल शिफ्ट होईल म्हणजे काय? इथं मी लिहितो बघा. काय म्हणतो मी? जेव्हा तो R2D ट्रॅव्हल करतो, ठीक आहे, रिफ्रॅक्टेड रे. हा काय तुमचा? रिफ्रॅक्टेड रे. लक्षात असू द्या, हा काय तुमचा? रिफ्रॅक्टेड आहे. रिफ्रॅक्टेड आहे. रिफ्रॅक्टेड रे. हा इन्सिडेंट रे. हा काय तुमचा? रिफ्रॅक्टेड रे. आपण काय तुमचा? रिफ्रॅक्टेड. मी त्याला आर ने दाखवून ठेवतो. ठीक आहे, हा काय तुमचा? रिफ्रॅक्टेड रे. जेव्हा R2D ट्रॅव्हल करतो तो काय होतं? टुवर्ड्स द रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे मूव टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मल कडे तो मूव करणार आहे. तो कोणाकडे मूव करणार आहे? मूव टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मल कडे शिफ्ट होणार आहे. ओके, मी जर बघितलं अँगल ऑफ इन्सिडेंस बघितलं, अँगल आर मोठा का आर मोठा आहे? तुम्ही ऑब्विसली म्हणशाल अँगल ऑफ इन्सिडेंस मोठा आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन छोटा आहे. ओके, आता आपल्याला अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे हे समजून घेऊ. आपल्याला तर अँगल ऑफ इन्सिडेंस माहिती आहे. अँगल ऑफ इन्सिडेंस माहिती आहे आपल्याला. अँगल ऑफ इन्सिडेंस माहिती आहे आपल्याला. अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणजे काय? अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. नॉर्मल शब्द दिसतोय का? इन्सिडेंट रे पर्यंत गेलेला. ओके, इन्सिडेंट रे अँड नॉर्मल यांच्यामध्ये अँगलला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ इन्सिडेंस आणि तो दाखवला जातो आय. नंतर काय? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सगळे कन्सेप्ट घेऊन टाकू, नंतर आपण डेन्सर रे म्हणतो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय? अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे. लक्षात असू द्या, रिफ्रॅक्टेड RA. रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल यांच्यामध्ये अँगलला काय म्हणतो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तो कसा दाखवतो?
आर ने, तो कशा दाखवला जातो आर ने. नंतर आहे तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झालं, अँगल ऑफ इन्सिडन्स झाले. ओके, ट्रान्सपरंट मीडियम आहे म्हणजे लाईट काय करणार, ट्रॅव्हल करणार आहे. R2D चाललाय, अँगल ऑफ इन्सिडन्स कळाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण कळाला असणार तुम्हाला. जर दुसरा आहे अँगल ऑफ डेव्हिएशन पण घेऊन टाकू. अँगल ऑफ डेव्हिएशन जसं आपण अँगल ऑफ डेव्हिएशन कशा दाखवतो डेलने. आता बघा अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय, बघा ही लाईट काय झाली, इन्सिडेंट झाली, महत्वाचा व्यवस्थित समजून घ्या. हा काय लाईट इन्सिडेंट झाला, टाकला काय नॉर्मल, नॉर्मल टाकला काय झाला अँगल ऑफ इन्सिडेंट. आयदर तो इकडे शिकतोय किंवा अवे फ्रॉम द शिकतोय. मी काय म्हणतो याला काय करा, बॅक साईडला हा जो काय, हा काय तुमचा रिफ्रॅक्टेड रे, हा काय तुमचा रिफ्रॅक्टेड रे, त्याची डायरेक्शन काय खाली येणार. म्हणून मी काय केलं, याला बॅक साईडला थोडं एक्सटेंड करून घेतलं म्हणजे या साईडलाच येतोय. याचा अर्थ काय झाला बघा, हा अँगल मला मेजर करायचा कोणता, अँगल ऑफ इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय म्हणणार तुम्ही, अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. तिथं काय म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे, रिफ्रॅक्टेड किंवा रिफ्लेक्टेड रे. त्यांच्यामधल्या अँगलला काय म्हणतो आपण अँगल डेव्हिएशन. त्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ डेव्हिएशन. आता आपण काय बघितलं, रेअर टू डेन्सरला गेलेला आहे म्हणजे R2D ट्रॅव्हल करत असेल तर रिफ्रॅक्टेड रे लक्षात ठेवायचं आहे. रिफ्रॅक्टेड रे एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा, अल्टिमेटली दुसरं होऊन जाईल. मी काय म्हणतो तर इथून कन्सेप्ट आपले रेअर टू डेन्सर. ठीक आहे, इथून काय रेअर टू डेन्सर जर जात असेल तर काय होणार आहे, रिफ्लेक्टेड रे मूव टुवर्ड्स द नॉर्मल. आता या इथं काय घेणार आपण, लाईट कशी ट्रॅव्हल केली पाहिजे तुमची, डेन्सर टू रेअर. ही परत एकदा घेणार ते, पण आता टॉपिक कव्हर करून घेऊ. हा काय आता कोणून चालणार तो डेन्सर मीडियम. आता डेन्सर मीडियम म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, रेअर मीडियम म्हणजे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय ते पण आपल्याला येऊन जाईल. डेन्सर मीडियम म्हणजे काय मोठे असणार आहे. म्हणजे वर्किंग मीडियम कोणते तुमचा डेन्सर आणि काय तुमचा खालचा रेअर. जिथे इन्सिडेंट तिथे काय टाकून नॉर्मल. हा काय अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट, काय अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट. हा काय असतो अँगल ऑफ इन्सिडेंस आणि हा काय असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय लक्षात आलं आपल्याला, जो रिफ्रॅक्टेड रे, जो माझा रिफ्रॅक्टेड रे काय होणार आहे, अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट होणार. अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट होणार, अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट होणार. काय लक्षात आलं, अँगल ऑफ इन्सिडेंस मोठा काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोठा आहे. ऑब्विसली काय मोठा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुमचा मोठा असेल कधी, जेव्हा तो डेन्सर टू रेअर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतो. पटकन स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला पुढचा टॉपिक डिस्कस करता येईल. डेन्सर टू रेअर झालं, R2D झालंय. आता मी शिकणार आहे कधी टुवर्ड्स द नॉर्मल, जेव्हा तो R2D. आज लक्षात ठेवा म्हणजे अल्टिमेटली D to R काय होणार आहे, अवे होणार आहे. टुवर्ड्स कोण जातं R2D, टुवर्ड्स कोण जात आहे R2D. अवे कोण जाणार आहे, अवे कोण जाणार आहे D to R. अल्टिमेटली होऊन जाईल, पण R2D लक्षात ठेवा म्हणजे तुमचं D to R होऊन जाईल. पण दोन्ही लक्षात ठेवलं कन्फ्युजन होईल. आपल्याला कळालं. आता मी बघतोय लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन समजून घेण्यासाठी मी काय केलं, परत डायग्राम काढली. ट्रान्सपरंट मीडियम आहे, इन्सिडेंट रे असेल तिथं काढतो नॉर्मल. हा काय होणार आहे, मी कन्सेप्ट घेऊन चालताना ऑलवेज मी R2D जाईल म्हणजे तो टुवर्ड्स द नॉर्मल शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, जे काय कन्सेप्ट आपण शिकणार आहे तो काय करणार आहे R2D ला चालणार आहे, असंच कन्सेप्ट करून चालणार आहे. हा काय तुमचा रिफ्रॅक्टेड आहे, हा काय झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हा काय झाला तुमचा अँगल ऑफ इन्सिडेंट. चला पटकन एकदा आपण बघूया. इन्सिडेंट रे बरोबर, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर इन अपोजिट मीडियम. कोणत्या मीडियम मध्ये, आवरच्या मीडियम मध्ये तर दुसरा खालच्या मीडियम मध्ये. आर इन अपोजिट मीडियम म्हणजे डिफरंट मीडियम. अपोजिट म्हणण्यापेक्षा तो आपल्या डिफरंट मीडियम, दोन्ही डिफरंट मीडियम मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट incident ray and refracted ray
are in opposite to नॉर्मल. नॉर्मलचं काय ते दोघं अपोजिट काय मग इथं आपण म्हणू शकतो अपोजिट. नॉर्मलच्या या साईडला आणि नॉर्मलच्या त्या साईडला असं या पद्धतीने जातं. ठीक आहे. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. ठीक आहे. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. आता इथे एक येणार आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये. कोणी सांगितलं तुम्हाला लॉज ऑफ रिफ्लेक्शन? त्यांनी सायंटिस्टचं नाव आहे स्नेल्स. तो आहे तुमचा स्नेल्स लॉ. महत्वाचा आहे, मोस्ट आयएमपी आहे स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो तुम्हाला? स्नेल्स लॉ काय सांगतो तुम्हाला? वेन लाइट travels from one medium to another medium. ठीक आहे. one medium to another medium. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर जात असेल तर one medium to another medium. Then sign of angle of incidence. साइन ऑफ एंगल ऑफ इंसिडेंस इथं शब्द राहिला. देन रेशो राहिला शब्द. देन रेशो ऑफ साइन ऑफ एंगल ऑफ इंसिडेंस टू साइन ऑफ एंगल ऑफ रिफ्रैक्शन remains constant. दिसतंय का? ते कसं असणार आहे? त्यांचा रेशो कसा असणार आहे? माझा रिमेन्स कॉन्स्टंट असेल. मग काय सांगतो बघा, काय सांगितलं त्यांनी? व्हेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. हे दाखवण्याची पद्धत आहे, याचा आपण लगेच डिस्कस करणार आहे. लाईट कुठून ट्रॅव्हल करते? वन मीडियम टू अनदर मीडियम. काय लिहिणार मी? साइन आहे अपॉन साइन आर. हे सांगितलं. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंस टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे नेहमी कसं असणार? तुमचं कॉन्स्टंट असणार. क्लिअर का? वन मीडियम टू अनदर मीडियम जर लाईट जात असेल तर काय असणार आहे? साइन आहे अपॉन साइन आर ऑलवेज कॉन्स्टंट. चल आता आपण बघणार आहे म्यू. म्यू म्हणजे काय? म्यू याला म्हणतात म्यू. म्यू म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्यू म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन ने पण दाखवतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन ने पण दाखवतात. बघा काय व्यवस्थित बघा. वेन व्यवस्थित समजून घ्या. वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. दिसतंय का सेकंड मीडियम लिहिलेलं? ओके, सेकंड मीडियम. ठीक आहे. लाईट कुठून ट्रॅव्हल केली? फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. मग मी असं लिहिताना ऑलवेज असं लिहिणार लाईट वन ट्रॅव्हल्स टू वन मीडियम टू सेकंड मीडियम, वन मीडियम टू सेकंड मीडियम. ठीक आहे. वरचा पार्ट आहे तिथून खाली आला असं लक्षात ठेवायचं आपल्याला. यांचा जो रेशो आहे याच्यावर रेशो लिहायचे असतात. उलटे लिहायचे. लक्षात ठेवता का? त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स उलटा होतो. ओके, लिहिलं मी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय केलं? म्यू टू अपॉन म्यू. ठीक आहे. नंतर जी कन्सेप्ट आहे वेलोसिटी समजूया. वेलोसिटी सरळ लिहायचं म्हणजे काय? वरती काय वन आहे आणि दुसरं काय टू आहे म्हणून काय v1 अपॉन v2. आपल्याला माहिती आहे ना v इज इक्वल काय? n लॅम्बडा. आपल्याला काय माहिती आहे? v इज इक्वल टू n लॅम्बडा. मग त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो? v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॅम्बडा अँड v इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द n. n म्हणजे इथं काय? फ्रिक्वेन्सी. n म्हणजे काय? इथं फ्रिक्वेन्सी. लक्षात असू द्या. n म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी आहे. n रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी पण दाखवतो. ओके. जर मी v आणि लॅम्बडा डायरेक्टली तर मी या पद्धतीने लिहू शकतो. सरळ लिहिणार लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 2. तर एक असं एकमेकांच्या इनव्हर्सली म्हणजे उलट लिहिणार n2 अपॉन n1. पण n2 काय? फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात असू द्या. एक आहे तुमचा फ्रिक्वेन्सी आणि म्यू काय? तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. क्लिअर असेल. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन कसं तयार करता बघा. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची मी डेफिनेशन तयार करतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ velocity in one medium to velocity second medium. बघून घ्या.
जेव्हा लाईट पुढून ट्रॅव्हल करते 1 medium टू अनदर medium त्याचा रेशो काय 1 to 2 म्हणून काय लिहिलं बघा इट इज द रेशो ऑफ वेलोसिटी इन 1 medium टू द सेकंड medium म्हणून काय v1 upon v2 हे झालं माझं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे काय झालं माझं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन झाली. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन कळाली काय असतं 1 medium चं स्पीड टू सेकंड medium चं स्पीड. चला मी काय म्हणतो आता लाईट जर डायरेक्शन चेंज केलं व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम कारण की आपण आता म्हटलं r to d पण येऊ शकतो d to r पण जाऊ शकतो त्या पद्धतीने आपला व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम. ठीक आहे आता लाईट उलटी येते सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम म्हणजे लाईट कसं जाणार आहे सेकंड मीडियम कडून फर्स्ट मीडियम जाणार. लाईट कसं जाणार सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा लिहितो आपण उलटा म्हणजे कसं लिहिणार μ1 upon μ2. वेलोसिटी कसं लिहितो सरळ म्हणून काय येणार v2 upon v1. याला काय म्हणतात हे सिंबल हा सिंबल जो आहे त्याला म्हटलं जातं लॅम्बडा. त्याला काय म्हटलं जातं लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे असतं वेव्हलेंथ. लॅम्बडा म्हणजे काय असतं वेव्हलेंथ. ठीक आहे n म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. n म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे लॅम्बडा कसा लिहितो सरळ म्हणजे काय 2 upon 1. फ्रिक्वेन्सी कसा लिहितो उलट म्हणजे काय n1 upon n2. मग ह्या डेफिनेशन नुसार जर तुम्हाला विचारलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन मग तुम्ही काय म्हणणार इट इज द रेशो ऑफ वेलोसिटी. आता फर्स्ट मीडियम काय सेकंड मीडियम होईल वेलोसिटी ऑफ ए सेकंड फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम तोच राहणार डेफिनेशन. फक्त आपण कन्सिडर केलं लाईट कुठून ट्रॅव्हल करते ती r to d येते का d to r. क्लिअर आहे.